हाय हॅलो, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि मी दीदी, दादू आणि माझी फ्रेंड आणि तिचं मुलं असे आम्ही चाललो आहेत गार्डनला। आणि हे बघा रस्त्याने ब्लॉग आहे शूट केलेला। म्हटलं चला थोडासा ब्लॉग शूट करूया आणि खूप असा छान इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे। तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आणि आमच्या सोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करणार। तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा। आणि जाताना हे बघा इतकं सुंदर फुलाचं झाड दिसलं आणि फुल दिसलं आणि आम्ही थांबणार नाही असं कधी होणारच नाही। आणि इतके छान वाटत होतं आणि संध्याकाळचा व्ह्यू तर बघा खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता की मन असं एकदम छान वाटत होतं। नगर की गलियों में घूम रहे हैं हम। आज दुका शॉप नहीं मनसुख को गप्प मारायचा। हाँ एकच नंबर। अय राणी हाय मन फ्रेंड आहे माझी। काय सुंदर दिसत ना। ए त्या माणसाने भारी काम केलं राणी आपलं। हे बघ इथं आले गार्डनला। काय चालावं लागलं असतं आपल्याला। आज आम्ही आलो गार्डनला। कुठं आलतो आपण? पंचरत्न महेंद्र पेडेवाला सांगितलं। आणि हे गार्डनची व्हिडिओ पोहोचलो गार्डन मध्ये आम्ही आणि गार्डन मध्ये पोहोचलो लगेच व्हिडिओ काढायला सुरुवात झाली। आणि संध्याकाळी असल्यामुळे तर खूपच छान वाटत होतं। म्हणजे मोबाईल मध्ये जास्त क्लॅरिटी नव्हती पण दिसायला आणि मनाला खूप छान आणि फ्रेश वाटत होतं संध्याकाळचं गार्डनचं दृश्य बघून। जाऊन तिकडे जाऊ। तिकडे उजेड तिकडे उजेड आहे। हे इकडे दोघ जण जर आणखी झोक्या। तर बघा आणि गार्डन मध्ये आल्याच्या नंतर दीदी बसली आहे झोक्यावर आणि झोका खेळती, दादू खेळत आहे घसरगुंडी आणि कुणीच नव्हतं। थोडंसं आम्हाला जायला उशीर झाल्यामुळे मुलं मनसोक्त खेळत होते आणि जास्त गर्दी पण नव्हती त्यामुळे छान वाटत होतं। आणि आम्ही सुद्धा छान असं फिरत होतो। लाईटी वगैरे असल्यामुळे इतकं छान वाटत होतं का बस असं तिथून निघूच वाटत नव्हतं। इतकं मस्त आहे आणि बघा किती मुलं एन्जॉय करत ना। हे बघा ह्या गार्डन मध्ये आम्ही आलोय आणि खूप वेळ झाला आम्हाला इथं येऊन पण इतकं छान वाटतंय ना। आणि आम्ही खूप साऱ्या रील्स काढल्या आणि व्हिडिओ काढले। हे बघा माझी फ्रेंड आहे हाय म्हण का हाय। आणि थोड्या क्लिप्स आहेत त्या मी काढते आणि ते तुम्हाला व्लॉग मध्ये तर दाखवणारच आहे। आणि खूप असं छान आणि मस्त एन्जॉय असा व्लॉग आहे तर कंटिन्यू बघा। नेमकी आता फोनची चार्जिंग पण संपत आली आहे पण इतकं छान वाटतंय ना। म्हटलं जेवढं आहे तेवढं जितका वेळ चालेल तितका वेळ शूट करू आपण। आणि मुलं बघा तिकडे खेळत आहे आणि संध्याकाळचं आल्यामुळे काय होतं जास्त काही दिसत पण नाहीये तर तिकडं मुलं आहे ना खेळत आहे। आणि रात्रीचा व्ह्यू बघा काय सुंदर दिसतोय ना गार्डनचा। आणि कोणतं गार्डन आहे नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला इथला व्ह्यू बघून कळत असणार आहे। बघा किती सुंदर असं आहे। आणि जर तुम्ही इथून असाल जवळ तर नक्की सांगा मला कमेंट करून कोण कोण आहे। आणि तर व्लॉग पण कंटिन्यू बघत राहा। कसं वाटलं दीदी तुला इथं येऊन? आज खूप भारी वाटलं आणि आम्ही आज खूप सारे फोटो ते काढले। अजून आता आम्ही जाणार आईस्क्रीम खायला ते पण तुम्हाला दाखवतो चला। तर चाललो आहे आता आम्ही घरी। आता आईस्क्रीम खायची आहे, आईस्क्रीम खाऊ आणि मग बोलू नंतर। आणि खूप छान वाटलं, खूप असं मस्त एन्जॉय केलंय आम्ही। असं बाहेरचा व्ह्यू इथं। पाणी पिणार राणी आणि बाय बाय गार्डनला। हाय मन चाललंय आता आम्ही रस्त्याने छान वाटतंय आम्हाला खूपच।
आता आहे ना आम्हाला आईस्क्रीम खायची आहे. इकडे दे तू. हे आपलं सगळं सामान घेतलं का काही ठेवलं तिथं? मिळाली. हा पाऊस वगैरे खायचं बघ दे तू. तर आता आम्ही ना आईस्क्रीम खाणार आहे. घे तू घे ना आम्ही पैशाचं पाऊच काढ आधी. आलेला रस्ता दीदीला खेळले ना भैया. कसं वाटलं तुला? इकडे जो का इकडे तर आहे ना हे बघा आम्ही गेलो होतो गार्डनला फिरायला आणि यायला आम्हाला वेळ झाला खूप. आणि जवळजवळ 10 वाजले. आता आम्ही ना मी तुम्हाला दाखवले की रताळे आणले होते. रताळे उकडले आणि मला तो काही व्हिडिओ मला बनवायला वेळच मिळाला नाही कारण खूप दमले होते मी. आणि शेंगदाण्याचं पिठलं केलं उपवासाचं. त्याला म्हणजे जिरे मोहरी हळद काहीच टाकलं नाही एकदम साधं केलंय. आणि तर आता जेवतो आणि आपला व्हिडिओ पण इथं संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.